आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी ठेवावी। एकीकडे कायदा सुव्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगली जात असताना आता चिमुकल्या मुली देखील या सुरक्षित नाहीत। ही एक फार मोठं हे कुठेतरी प्रशासनाचं फेल्युअर आहे। महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे काय काय होत आहे हेच पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी कुठून तरी आढळून आलं। त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होतो, देवाणघेवाण होतो, आर्थिक व्यवहार होतात, ठाणेदारांमध्ये त्या स्वरूपाचे गुण होतात आणि सरकार जे आहे, गृह विभाग जो आहे, हा गृह विभाग भ्रष्टाचारामध्ये लिप्त असल्यामुळे कायदा आणि भोर नसरापूरची घटना समजल्यानंतर काळी जळतय आणि रक्त उसळतय। एका 4 वर्षाच्या चिमुरडीवरती 65 वर्षाच्या नराधमानं गोराच्या गोठ्यात अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करावी। ही फक्त एक घटना किंवा गुन्हा नाहीये, तर हा माणुसकीवरचा कलंक आहे आणि अशा नराधमांना या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नाही, यांना जगण्याचा अधिकार नाही, यांना फासावरच लटकवलं गेलं पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, त्या नराधमावरती कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत। आणि धक्कादायक घटना ही कळते की काही वर्षापूर्वी या नराधमानं स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केला होता, तो तुरुंगात होता आणि त्याची सुटका झाली। अशा नराधमाला कायद्याच्या कोणत्याही पळवाटेचा आधार मिळता कामा नये। त्या निष्पाप लेकीच्या रक्ताचा प्रत्येक थेंब न्यायासाठी आक्रोश करतोय। तिच्या त्या किंकाळ्या आज सुद्धा आमच्या कानात घुमतायत आणि एक सत्ताधारी पक्षाची महिला खासदार म्हणून आमची जबाबदारी आहे की तिला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि या महाराष्ट्रातली प्रत्येक लेक सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी आम्ही अहोरात्र झटत राहू। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज भोरमधली घटना काल रात्री उशिरा समोर निदर्शनास आलेली आहे। एका चिमुकलीवरती बलात्कार करून तिची ठेचून हत्या करण्यात आलेली आहे। वारंवार अशा घटना महाराष्ट्रामध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत। या घटनेमध्ये दुर्दैवाने त्या मुलीचा त्याच्यात मृत्यू झालेला आहे आणि आरोपी जो आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे असं मला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितलेलं आहे। लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन या केसमध्ये कठोरातली कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत। त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण म्हणजे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो सुद्धा वाढला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून कायद्याच्या बरोबरच गाव पातळीवरती लोकांच्या सहभागातून महिला दक्षता कमिट्या, जनतेच्या स्त्री पुरुष दोघांच्या सहभागातून महिला सुरक्षा समित्या गाव पातळीवरती या होऊन त्याच्यामध्ये एक एक बीट मार्शल असला पाहिजे, जेणेकरून लोकांनी काही जरी दिसलं तरी त्याची माहिती कळवली जाईल। पोलिसांच्या बरोबरच अशा प्रकारची मानसिकता असणारे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दलचं हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे वारंवार असे गुन्हे करणारे, एक सवय ज्यांना पडलेली आहे विकृतीची, असे जे लोक आहेत ते की जे चोरून लपून समाजात राहतात आणि एखादी मुलगी जवळ जरा दिसली आसपास, मग ती बागेत दिसो किंवा ट्रेनमध्ये भेटो किंवा एसटीत भेटो तिची छेडछाड करत असतात। या लोकांना CCTV कॅमेऱ्यामध्ये जे तेव्हा पकडलं जाईल आणि त्यांना आधीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली तर बऱ्याचशा गोष्टींच्यामध्ये मार्ग निघेल। म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक उपसभापती कार्यालयातून विधान परिषदेचे आमदार म्हणून, शिवसेनेचे नेता म्हणून सेफ्टी ऑडिट असा आम्ही एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व एसटींमध्ये, बसेसमध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व बससेवांच्यामध्ये CCTV असावेत या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करते। आमचे नेते आणि नगरविकास उपमुख्यमंत्री, नगरविकासचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पण मी या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारे सर्व ट्रान्सपोर्टमध्ये सुरक्षा व्यवस्था असावी। तसंच रेल्वे स्टेशन्स, प्रवासाचे जे जे थांबे आहेत त्या ठिकाणी सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारची नजर महिलांच्या बाजूने असलेली याची देखरेख असली पाहिजे आणि या घटनेमध्ये लोकांनी जे आंदोलन चालवलेलं आहे त्यांच्या भावना योग्य आहेत। पीडित परिवाराच्या पाठीमागे आपण सगळेजण आहोत, पण कुठेही कायदा न घेता हातामध्ये शांततामय मार्गाने हे आंदोलन चालावं असं माझं सगळ्यांना आव्हान आहे। आम्ही सुद्धा सरकारकडे याचा गांभीर्याने पाठपुरावा करतोय आणि लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील। एक तर आपला जो महाराष्ट्र आहे, आपला भारत देश आहे, या देशामध्ये नीतिमत्तेवर आधारलेला भारत उभा राहणं अत्यंत आवश्यक आहे। एक तर अलीकडच्या काळामध्ये लहान मुलींवर
किंवा महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि मानवतेला कलंक लागणाऱ्या घटनांमुळं आपली इमेज अत्यंत कलंकित अशी होत आहे. एक तर पुणे जिल्ह्यामधल्या भोर तालुक्यामध्ये नरसापूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी 4 वर्षाच्या मुलीवर एका 65 वर्षाच्या एका नराधमाने अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार करून तिला दगडाने ठेचून तिला मारलेला आहे. म्हणजे हे माणुसकी काय कुठं गेलेलं आहे ते समजत नाही आहे. गावकऱ्यांनी त्याने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि माझी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे, सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत मनाला चटका लावणारी आहे आणि अशा पद्धतीच्या घटना ज्या होत आहे या घटना माणुसकीला एकदम चुकीच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहे. त्यामुळं माणुसकी शिल्लक राहिलेली आहे का नाही लक्षात येत नाही आहे. माणसाची जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती एवढी नीच झालेली आहे हे लक्षात येत नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे नराधम आहे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. पार्लमेंटने तशा पद्धतीचा कायदा हे केलेला आहे आणि अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना मला असं वाटतं की त्यांना चौकामध्ये लोकांच्या समोर त्यांना फाशी दिली पाहिजे. अशा पद्धतीची माझी मागणी आहे. एक नीच कृत्य करणारे, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मेंटॅलिटी ठेवणारे आणि 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करताय अशा पद्धतीची मानववृत्ती ही नष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले, आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. पोलीस प्रशासनाने ही सुद्धा ताबडतोब आरोपीला पकडलेला आहे. पण या केसचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. पण मला असं वाटतं की अशा लोकांना गावाच्या चौकामध्ये आणूनच फाशी देणं अत्यंत आवश्यक आहे अशी माझी सूचना आहे आणि या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, धिक्कार करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आणि तितकीच संतापजनक आहे. एक 4 वर्षाची निष्पाप चिमुकली, तिच्यावर 60 वर्षाच्या हरामखोराने क्रूर अत्याचार केला. हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. त्या लेकराचा काय दोष होता? या प्रकरणाबाबत पुण्याच्या एसपी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय आणि मला यावेळेला माहिती मिळाली की 2015 साली या नीच हरामखोराने स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केले होते आणि या गुन्ह्याखाली तो तुरुंगातही होता. मात्र 2019ला न्यायालयाने त्याची मुक्तता केली. आता ही मुक्तता नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरणात जलद गतीने कठोर कारवाई व्हावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी पण दिल्या. आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. विरोधकांनाही मी विनंती करते, इतक्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. हा लढा एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी मागे पडत आहोत, त्यामुळे नागरिकांनाही सजग राहण्याची ही वेळ आहे. समाजातले हे विकृत लांडगे हे ठेचून काढण्याची ही वेळ आहे. समाज म्हणून आपण सगळे मिळून या विकृतीशी लढूया. शासन प्रशासन आपल्या सोबत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.